रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी मध्ये मी प्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते। चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया। तुमच्या आयुष्यातील 90% समस्यांचे कारण तुमचे स्वतःचे विचार असतात, त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार करा। मित्रांनो, आज आहे 7 मार्च। आजच्याच दिवशी घडलेल्या घटनांचा आढावा आपण आपल्या दिनविशेष या सत्रात घेत असतो। चला तर मग ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र। 7 मार्च हा दिवस अल्बेनिया देशाचा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो। 1771 मध्ये हैदर आणि मराठे यांच्यात प्रसिद्ध अशी मोती तलावाची लढाई झाली होती। आजच्याच दिवशी 1983 मध्ये नवी दिल्ली येथे 7व्या अलिप्त राष्ट्र परिषदेस आजच्याच दिवशी सुरुवात करण्यात आली होती। 2009 साली केपलर स्पेस ऑब्झर्वेटरी या संशोधन संस्थेची स्थापना करण्यात आली। केपलर स्पेसक्राफ्ट ही अमेरिकेच्या नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन नासाची अवकाशातील वेधशाळा आहे। सूर्यमालेच्या बाहेर सूर्यासारख्या इतर ताऱ्यांभोवती फिरणारे पृथ्वीशी मिळते जुळते परग्रह शोधणे हा या दुर्बिणीचा मुख्य हेतू आहे। जुलै 2016 पर्यंत केपलर दुर्बिणीने 2453 परग्रहांचा शोध लावला आहे। आजच्याच दिवशी 2006 मध्ये लष्कर-ए-तैयबा या आतंकवादी संघटनेने वाराणसी येथे बॉम्बस्फोट घडवून आणला होता। लष्कर-ए-तैयबा ही दक्षिण आशियामधील एक मोठी आणि सर्वात कार्यरत इस्लामी मूलतत्ववादी आणि दहशतवादी संघटना आहे। भारत, पाकिस्तान, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ब्रिटन, युरोपियन युनियन, रशिया आणि ऑस्ट्रेलिया या देशात या संघटनेवर बंदी आहे। आजच्याच दिवशी 1876 मध्ये अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांना टेलिफोनचे पेटंट मिळाले होते। 1934 साली नरी कॉन्ट्रॅक्टर यांचा जन्म झाला। ते भारतीय क्रिकेट खेळाडू अर्थात भारताचा यष्टिरक्षक होते। 1942 मध्ये उमेश कुलकर्णी यांचा जन्म झाला। ते भारतीय क्रिकेट खेळाडू होते। आजच्याच दिवशी 1911 मध्ये सच्चिदानंद हिरानंद वात्सायन तथा अज्ञेय यांचा जन्म झाला। आज त्यांची जयंती आहे। त्यांना 1978 मध्ये ज्ञानपीठ पारितोषिक देण्यात आले। साहित्य अकादमीचा पुरस्कार त्यांना 1964 साली देण्यात आला। तसेच ते विजेते हिंदी लेखक व वृत्तपत्रकार होते। त्यांचा मृत्यू 4 एप्रिल 1987 रोजी नवी दिल्ली या ठिकाणी झाला। आजच्याच दिवशी 1849 मध्ये ल्युथर बर्बँक यांचा जन्म झाला। ते महान वनस्पती तज्ज्ञ होते। त्यांचा मृत्यू 11 एप्रिल 1926 रोजी झाला। 1993 मध्ये इर्झा मीर यांचा मृत्यू झाला। आज त्यांची पुण्यतिथी आहे। ते माहितीपट निर्मितीचे आद्य प्रवर्तक होते। त्यांचा जन्म 26 ऑक्टोबर 1900 साली झाला। आजच्याच दिवशी 1952 मध्ये सर विवियन रिचर्ड्स यांचा जन्म झाला। ते वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू होते। 1792 मध्ये सर जॉन विल्यम हर्शेल यांचा जन्म झाला। ते ब्रिटिश गणिततज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ होते। रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे ते संस्थापक होते। त्यांचा मृत्यू 11 मे 1871 रोजी झाला। आजच्याच दिवशी 1508 मध्ये हुमायून यांचा जन्म झाला। ते दुसरा मुघल सम्राट होते। त्यांचा मृत्यू 17 जानेवारी 1556 मध्ये झाला। 1952 मध्ये परमहंस योगानंद यांचा मृत्यू झाला। आज त्यांची पुण्यतिथी आहे। ते भारतीय तत्वज्ञ होते। 2012 साली रविशंकर शर्मा उर्फ रवी यांचा मृत्यू झाला। आज त्यांचा स्मृतिदिन आहे। ते संगीतकार होते। त्यांचा जन्म 3 मार्च 1926 रोजी झाला। आजच्याच दिवशी 2000 साली प्रभाकर तांबणे यांचा मृत्यू झाला। आज त्यांचा स्मृतिदिन आहे। ते साहित्यिक व पटकथा लेखक होते। त्यांचा जन्म 29 ऑक्टोबर 1931 रोजी झाला। 1647 मध्ये दादोजी कोंडदेव यांचा मृत्यू झाला। आज त्यांचा स्मृतिदिन आहे। ते छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते। त्यांचा जन्म 1577 मध्ये झाला होता। 1936 मध्ये दुसरे महायुद्ध व्हर्सायचा तह धुडकावून जर्मनीने राहिलँडमध्ये सैन्य घुसवले होते। 1955 मध्ये अनुपम खेर यांचा जन्म झाला। आज त्यांचा वाढदिवस आहे। ते चित्रपट अभिनेता आहेत। 1961 मध्ये गोविंद वल्लभ पंत
यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृती दिन आहे. ते स्वातंत्र्य सैनिक, भारताचे दुसरे गृहमंत्री व उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री होते. भारताचे पहाडी पुरुष, प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यांना 1957 मध्ये भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने गौरविण्यात आलं. मागासवर्गीयांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी कुमाऊ परिषदेची स्थापना केली होती. त्यांचा जन्म 10 सप्टेंबर 1887 मध्ये झाला होता. 1922 मध्ये गणपतराव जोशी यांचा मृत्यू झाला. ते रंगभूमीवरील असामान्य अभिनेते होते. शेक्सपियरच्या नाटकातील त्यांच्या भूमिका अतिशय गाजल्या होत्या. त्यांचा जन्म 15 ऑगस्ट 1867 मध्ये झाला. तर मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसे वाटले ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 म्हणजेच 8698869880. ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.